लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। पुसद परिषदेमध्ये घंटागाडी मनुष्यबळ पुरवठ्यात मोठा गैरव्यवहार, वंचित बहुजन आघाडीच्या वतीने मोठा गौप्यस्फोट। बातमी पुसद नगर परिषदेच्या घंटागाडी घनकचरा व्यवस्थापनात मोठा गैरव्यवहार आणि अनियमितता असल्याचा आरोप व वंचित बहुजन आघाडीकडून झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये मोठे खुलासेही करण्यात आले आहेत। घंटागाडी सेवेसाठी नगर परिषदेकडून कंत्राट 1 महिन्यात सरासरी 17,05,000 लाखापेक्षा अधिक रक्कम अदा करण्यात आली आहे। प्रत्यक्षात अनेक गाड्या दररोज न फिरता 3 ते 4 दिवसाच्या अंतराने फिरत असल्याचे पुरावे मिळाले आहेत। बिल मात्र पूर्ण महिन्याचे निघाले। घंटागाडी चालकास व मदतनीस यांना अनुक्रमे 5,000 रुपये व 4,000 रुपये वेतन मिळते आणि वाहन दुरुस्तीचा खर्च मात्र पगारातून कपात करण्यात येत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे। कामगाराच्या नावे PF जमा होतो का याबाबत गंभीर शंका निर्माण झाली आहे। कागदोपत्री जरी ठेकेदाराचे नाव गिरीश शिंदे लातूर असले तरी प्रत्यक्षात मात्र माजी नगरसेवक यांचेच नियंत्रण असल्याचे वाहन चालकाच्या जबाबदारी व ऑडिओ व्हिडिओ क्लिपमधून निष्पन्न झाले आहे। या संदर्भात आंदोलनकर्त्याकडे पुरावे असल्याचे सांगितले आहे। कंत्राटदाराकडून कामगारांची यादी, हजेरी, PF डिटेल, वर्क सर्टिफिकेट व रोकड वही या संदर्भात माहिती अधिकारात मोठी विसंगत उघड झाली आहे। नगर परिषदेचा निधी सामान्य नागरिकांचा कर रूपी पैसा वाया जात असून यामध्ये मोठी आर्थिक उलाढाल व भ्रष्टाचार झाल्याचे दिसून येत आहे। वरील प्रकरणी नगर परिषद प्रशासनाने कार्यवाही न केल्यास यवतमाळ जिल्हाधिकारी भ्रष्टाचार विरोधी विभाग यांच्याकडे ही तक्रार करणार असल्याचे पत्रकार परिषदेत नमूद केले। या साखळी उपोषणाला वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष बुद्धरत्न भालेराव, शहराध्यक्ष जयानंद उबाळे तसेच राजरत्न लोखंडे, मधुकर सोनवणे, मधुर खिल्लारे, संदीप आढाव, भारत कांबळे, प्रीतम आळणे, क्रांतीवीर भालेराव, अमोल खंदारे, निलेश जाधव, स्वप्नील शिंदे इत्यादी कार्यकर्ते पदाधिकारी यावेळी उपस्थित होते। निघालं होतं हेडचं किती कापले? 6,000 रुपये। आणि तुम्हाला महिन्याचा पगार किती आहे? महिन्याचा पगार 6,000 आणि 6,000 कापले का? आणि 2 दिवसांनी तुमच्या गाडीची बॅटरी उतरलेली आहे। भालेराव, वंचित बहुजन आघाडी तालुका अध्यक्ष पुसद। मागील 27 तारखेपासून वंचित बहुजन आघाडीचे नगर परिषदेच्या समोर घंटागाडी सुरळीत व्हावी या संदर्भामध्ये आपलं साखळी उपोषण सुरू आहे। या आंदोलनादरम्यान आम्ही नगर परिषदेला निवेदने दिली, माहिती अधिकारातून अधिकृत दस्तावेज मिळवले आणि त्यावरून काही गंभीर आर्थिक व्यवहार, अपारदर्शकता आणि संभाव्य गैरवापराचे पुरावे आम्हाला या डॉक्युमेंटच्या आधारावर मिळालेले आहेत। तर जे मुद्दे असे आहेत की घंटागाडी कॉन्ट्रॅक्ट जो झालेला आहे त्या कॉन्ट्रॅक्टमध्ये काही नियम आणि अटी असतात। त्या नियम आणि अटीच्या बेसवर घंटागाडीमध्ये कुठल्याही प्रकारचे काम सुरू नाही असे आम्हाला प्रत्यक्षदर्शी दिसून आलेले आहे। त्यानंतर जो अजून एक नियम ज्या घनकचऱ्या संदर्भामध्ये आहे, त्या घनकचऱ्या संदर्भामधला जो नियम आहे की इथलचा ओला कचरा जमा करून त्याचा खत बनवण्यात यायला पाहिजे, हे ठेकेदाराची जिम्मेदारी असून सुद्धा ठेकेदार तो कचरा सर्रासपणे डम्पिंगवर नेऊन तो जाळून टाकतो। याचे आपल्याकडे व्हिडिओसुद्धा आहेत, पेपरला सुद्धा याच्या अगोदर याच्या बऱ्याचशा बातम्या आलेल्या आहेत। तरीसुद्धा नगर परिषदेच्या वतीने अजून कुठल्याही प्रकारची ठेकेदारावर दंडात्मक कारवाई करण्यात आलेली नाही आहे। त्याचबरोबर ठेकेदाराच्या माध्यमातून जो कर्मचाऱ्याला दिला जाणारा पगार आहे, तो जो पगार आहे हा महाराष्ट्र शासनाच्या नियमाच्या अंतर्गतमध्ये प्रत्येक दिवसाला 370 रुपये ते 480 रुपये पगार दिला जायला पाहिजे। पण पुसद नगरपालिकेमध्ये घंटागाडी मागच्या माध्यमातून किंवा घनकचऱ्याचे जे कर्मचारी वर्ग आहेत, कंत्राटी बेसवर आहेत, त्यांना पर डेला 166 रुपये पगार दिला जातो। मग 370 द्यायला पाहिजे पण 166 दिला जातो। उरलेला पैसा हा कुठं जातो? हा पगार त्या कर्मचाऱ्यांना सुरळीत का दिला जात नाही? आणि त्यावर जर दिला नाही गेल्यामुळे दंडात्मक काही कारवाई करण्यात आलेली आहे का नगरपालिकाकडून, तर ती कारवाई अजूनसुद्धा करण्यात आलेली नाही आहे। त्याचबरोबर गाडीचं जे मेंटेनन्स असते घंटागाडीचं, हे मेंटेनन्स करण्याची जबाबदारी ही त्या कंत्राटदाराची असते। पण आमच्याकडे असे 2 व्हिडिओ असे उपलब्ध आहेत ज्याच्यामध्ये ड्रायव्हरचं म्हणणं असं आहे की मला महिन्याचा 5,000 रुपये पगार आहे, मागच्या महिन्यामध्ये आमचा पगार वाढवून 6,000 रुपये म्हणजे 1,000 रुपये वाढ करण्यात आलेली आहे आणि 6,000च्या पगारामधून एका गाडीच्या इंजनचं काम निघालं होतं, त्या इंजनच्या कामाला 4,900 रुपये खर्च आला आणि तो जो खर्च आहे हा त्या ड्रायव्हरच्या पगारीमधून कपात करण्यात आलेला आहे। या महिन्यामध्ये त्यांच्याकडून 2,500 रुपये कपात करण्यात आलेले आहेत आणि पुढील महिन्यामध्ये उर्वरित रक्कम त्यांच्या पगारातून कपात करण्यात येणार आहे।
असे स्वतःहून त्यांनी व्हिडिओमध्ये कबूल केलेले आहे. त्याचबरोबर दुसरा एक घंटागाडीचा ड्रायव्हर यांच्याशी आमची चर्चा झाली तर त्यांनी आम्हाला सांगितलं की आमच्या गाडीचं हेडचं काम निघालं, त्याचा खर्च 2500 रुपये आलेला आहे आणि तो 2500 रुपये खर्च जो आहे तो माझ्या पगारामधून ठेकेदारांनी कापण्यात आलेला आहे. त्यानंतर मी त्यांना रिपब्लिकन वार्ता न्यूज महाराष्ट्रासाठी विदर्भ उपसंपादक राजेश ढोले, यवतमाळ. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.